संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. हे पहा, श्री विष्णू पुराण गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. हे आहे विष्णू पुराण सचित्र हिंदी अनुवाद सहित. यात संस्कृतही सोबत आहे. अनुवाद मुनीलाल गुप्त, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. प्रकाशक आणि मुद्रक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचे संस्थान. हा आहे अध्याय नंबर 2 आणि चतुर्थांश आणि 233 पानावर आहे विष्णू पुराण. आता आपण आपल्याला इथे घेऊन येतो. 233 पानावर इथून वाचूया. पूर्वकालीन त्रेतायुगात एका वेळी अति महाभयंकर देव आणि असुरांचं युद्ध झालं. त्यात महाबलवान असुरगणांकडून देवता पराजित झाल्या. त्यांनी भगवान विष्णूची आराधना केली. तेव्हा आदि अनंत शून्य आशिष जगत प्रतिपालक श्री नारायणाने देवतांना प्रसन्न होऊन सांगितलं, तुमच्या सर्वांची जी मनोकामना आहे ती मी जाणली आहे. तुम्हाला जे पाहिजे ते मला कळलं. त्याच्याविषयीची ही गोष्ट आहे. राजर्षी शशादाचा जो पुरंजय नावाचा मुलगा आहे, त्या क्षत्रिय श्रेष्ठत्वाच्या शरीरामध्ये अंशमात्रांनी म्हणजे काही वेळाकरता स्वतः अवतीर्ण होऊन त्या सर्व दैत्यांचा नाश करेन. आता तुम्ही लोक पुरंजयला राक्षसांच्या वधासाठी तयार करा. ठीक झालं. आता त्याने काय केलं, पुरंजयाला उभं केलं देवतांना सांगून सवरून. आता राक्षसही समोर असतील. हा काळ जो आहे त्याने पुरंजयामध्ये प्रवेश केला. कारण की हा 1000 बाहूंचा 1000 कलांचा मालक आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे 4 16 कलांचे मालक आहेत. तर यात शक्ती जास्त आहे. यामुळे त्याने सर्व राक्षसांना मारून टाकलं. तर आता दुसरं उदाहरण देतो आपल्याला. एका वेळी गंधर्वांचे आणि नागवंशी म्हणजे नाग गोत्रांच्या व्यक्तींचं आपापसात युद्ध झालं. गंधर्वांनी नागांना पराजित केलं आणि त्यांचं सर्व धन लुटून नेलं. तेव्हा नागवंशी यांनी नागगोत्राच्या व्यक्तींनी एकत्र येऊन भगवान विष्णूची आराधना केली. मग हा काळ विष्णू रूपामध्ये प्रकट झाला. त्याने सांगितलं की तुम्ही जा आणि असं पुरुकुत्स तयार करा. पुरुकुत्सला त्याला तयार करा. त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून मी गंधर्वांचा नाश करेन. आता पहा प्रमाण. हा आहे अध्याय नंबर 3 आणि श्लोक नंबर 200 विष्णू पुराण आहे. हा आहे अध्याय नंबर 3 आणि चतुर्थांश श्री विष्णू पुराण पान नंबर 242 वर. इथे थोडं खाली हा तिसरा अध्याय. पूर्वीच्या काळी रसातळात मोनेय नावाचे 6 करोड गंधर्व राहत होते. त्यांनी सर्व नागकुळाचे प्रधान रत्न आणि अधिकार काढून घेतले होते. गंधर्वांच्या पराक्रमाने अपमानित होऊन त्या नागेश्वर यांच्याद्वारा स्तुती करून घेतल्यानंतर त्यांच्या ऐकण्याने ज्यांची विकसित कमळासारखे डोळे उघडलेले आहेत, झोपेच्या शेवटी जागृत झालेले जलशाही भगवान सर्व देवेश्वरांना प्रणाम करून त्यांना नागगुणाने सांगितले, भगवान, या गंधर्वांमुळे उत्पन्न झालेले आमचे भय कशा प्रकारे शांत होईल. तेव्हा आदि अनंत
रहित भगवान पुरुषोत्तमाने सांगितलं, युवनाश्वचा पुत्र मांधाताचा जो हा पुरुकुत्स नावाचा मुलगा आहे, त्याच्यामध्ये प्रवेश करून मी, स्पष्ट झालं, प्रवेश करून मी त्या संपूर्ण दुष्ट गंधर्वांचा नाश करून टाकेन. झालं स्पष्ट? आता यांचे कर्म अलौकिक असे आहेत. हा सांगतो माझे कर्म दिव्य आहेत. याच प्रकाराने याने श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून गीतेचं ज्ञान, वेदात असलेलं अधिक आणि युद्धात असलेली आपली अटकळ हे श्रीमद भगवद्गीता नावाचे 18 अध्याय याने सांगितले. आणि शेवटी घाबरवून धमकावून विराट रूप धारण करून भयंकर रूप दाखवल्यावर, ज्याला पाहिल्यावर अर्जुन कापायला लागला, अर्जुनासारखा योद्धा, आणि शेवटी घाबरून हो म्हटलं अर्जुनाने, की त्याने विचार केला की याचा उद्देश युद्ध करण्याचा आहे. आणि जर मी नाही म्हटलं आणि याने परत विराट रूप धारण केलं तर मला हार्ट अटॅक येईल. म्हणून याने यात आपलं भलं समजलं की मरायचं तर आहेच मला, युद्ध केलं तर तिथेही मारला जाऊ शकतो, आणि जर याने परत विराट रूप दाखवलं तरीही मारला जाऊ शकतो मी. आणि भगवानाच्या उद्देशाशी तो परिचित झाला होता की याला युद्ध हवंय. तर याने सांगितलं की मला सर्व समजलंय, आपल्याला जे म्हणायचं आहे ते, मी युद्ध करेन. श्रीकृष्ण युद्ध करवेल. पहिल्यांदा तो तर नको म्हणत होता की नाही तुम्ही युद्ध करू नका, नाश होईल. आणि मग हे काय म्हणतात आमचे धर्मगुरू, की अर्जुन क्षत्रिय धर्माचं पालन करत नव्हता म्हणून भगवानांनी त्याला प्रेरित केलं. अरे श्रीकृष्ण स्वतः क्षत्रिय होता, आणि काल यवनांनी जेव्हा हल्ला केला मथुरेवर, स्वतः भगवान युद्ध सोडून पळून गेले होते. याच कारणाने त्यांना रणछोड भगवान म्हणत होते. त्यातही त्याने तर त्यावेळी त्यांनी आपल्या क्षत्रिय धर्माचं पालन, त्याग केलं होतं, ज्या कारणाने अनर्थ टळेल, नाश होणार नाही. तर काय ती व्यक्ती मग क्षत्रिय धर्माचं पालन करण्यासाठी नाश करण्याचा सल्ला देऊ शकते? तर पुण्यात्म्यांनो, आपल्याला या सद्ग्रंथांशी स्वतः परिचित व्हायचं आहे. ठीक आहे, यांनी जेवढं ज्ञान दिलं ते त्यांच्या स्तराचं, ते त्यांच्या जवळच राहील. आता आपण सद्ग्रंथांच्या अनुसार साधना करूयात आणि ज्ञान ग्रहण करूयात. आता आपल्याला दाखवतो की श्रीकृष्णजींना तर माहिती नाही की मी काय बोललो होतो गीताजीमध्ये. आता दाखवतो. आता पुण्यात्म्यांनो, महाभारताचं युद्ध झालं, कौरवांचा नाश झाला, पांडव राजगादीवर विराजमान झाले. त्यावेळी श्रीकृष्णाच्या आतून काळ निघून गेला. ओनली श्रीकृष्ण विद्यमान होता, प्रेझेंट होता. एक दिवस श्रीकृष्णाने सांगितलं की आता मी परत जातो द्वारकेला आणि तुम्ही तुमचं राज्य करा. अर्जुनने सांगितलं की भगवान तुम्ही आम्हाला काही सत्संग, अध्यात्म ज्ञान सांगून जा, कारण की तुम्ही आमचे गुरु आहात. एक सत्संग करून जा. जेव्हा श्रोतागण समोर बसले होते, अर्जुन आणि श्रीकृष्ण तिथे फिरत होते, सत्संगाच्या वेळेची वाट पाहत होते, श्रद्धाळू लोक येत होते. तेव्हा श्रीकृष्णजींना अर्जुन म्हणाला, भगवान कृपया मला तेच ज्ञान ऐकवा जे आपण युद्धादरम्यान मला ऐकवलं होतं, म्हणजे ते गीताजीचं ज्ञान मला ऐकवा. आता मी विसरून गेलो आहे, बुद्धीच्या दोषाने मला लक्षात नाही राहिलं. श्रीकृष्णजी म्हणतात, तू खूप मोठा श्रद्धाहीन आहेस अर्जुन, तू खूप बुद्धिहीन आहेस, तू त्या ज्ञानाला लक्षात का नाही ठेवलंस? आता अर्जुनाला तर रागवत आहेस की तू ते लक्षात का नाही ठेवलं, आणि स्वतः म्हणतात की मी तुला जसंच्या तसं नाही सांगू शकत, कारण की त्यावेळी मी योगयुक्त होऊन हे ज्ञान सांगितलं होतं. भल्या माणसांनो, की युद्धासारख्या भयंकर वेळी फक्त योगयुक्त होता येत असेल तर या शांततेच्या वेळी काय हरकत आहे योगयुक्त होण्यासाठी? आत्ता होऊन जा, 2 मिनिटं लागतील, ज्ञान असेल तर तो बोलला असेल, पण बोललाच नव्हता. हा श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून काळ बोलला. जसं आपण पाहत आहात, एक प्रेत आत्मा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करत असतो आणि ते प्रेत बोलत राहतं, खूप काही बोलून जातात. त्याच्या जाण्यानंतर त्या शरीरातली आत्मा आपली सचेत होते. मग त्यांना कोणी दुसरेच सांगतात, तू असं बोलत होतास, तसं बोलत होतास, असं बोला.
त्याला काही माहीत नाही की तो काय बोलला होता, ते दुसरेच सांगतात. तो म्हणतो की एक दिवस मी असंच बोलत होतो. तर असं श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून त्याच्या आत्म्याला दबाव करून काळ बोलून गेला साऱ्या कामात. आणि त्याच्या बाहेर पडल्यानंतर ओरिजिनल कृष्ण काय बोलतो आता दाखवतो मी तुम्हाला. बघा, हे संक्षिप्त महाभारत द्वितीय खंड. हा द्वितीय खंड गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. हां, संपादक तथा संशोधक जयदयाल गोयंदका ज्यांनी श्रीमद भगवद्गीतेचा अनुवाद केला आहे. गीता प्रेस गोरखपूर पण प्रकाशित आहे. गीता प्रेस गोरखपूरहून याच्या 667 पानावर हे पहा, आपल्याला घेऊन चालतो. हे पहा, पान नंबर 667, 667. आणि हे आहे संक्षिप्त महाभारत. संक्षिप्त महाभारत. आता इथे आलो आपण. जन्मेजयने विचारलं, ब्रह्मन, शत्रूंचा नाश झाल्यावर जेव्हा महात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन सभेमध्ये बसून वार्तालाप करत होते त्यावेळी त्यांच्यात काय बातचीत झाली? त्यावेळी वैशंपायनजी म्हणाले की राजन, श्रीकृष्णाबरोबर अर्जुनाने जेव्हा आपल्या राज्यावर पूर्ण अधिकार प्राप्त केला, हे दिव्य सभा भवनामध्ये आनंदाने राहू लागले. एक दिवस स्वजनांनी घेरलेले ते 2 मित्र स्वेच्छेने फिरत फिरत सभा मंडपाच्या अशा भागात पोहोचले जो स्वर्गासारखा सुंदर होता. पांडुनंदन अर्जुन श्रीकृष्णाच्या बरोबर राहून खूप प्रसन्न होते. त्यांनी एकदा त्या रमणीय सभेला बघून भगवानाला विचारलं की देवकीनंदन, जेव्हा युद्धाची वेळ आली होती त्यावेळी मला तुमच्या महात्म्याचं, आता इथे चर्चा चालली आहे त्यांची, महात्म्याचं ज्ञान आणि ईश्वरीय स्वरूपाचं दर्शन झालं होतं की परंतु हे केशवा, तुम्ही प्रेमाने आधीही मला जे ज्ञान उपदेश केला होता त्यावेळी बुद्धी दोषामुळे विसरून गेलो आहे. त्या विषयांना म्हणजे गीतेच्या ज्ञानाला ऐकावं यासाठी माझ्या मनात उत्कंठा निर्माण होते. इकडे तर तुम्ही लवकरच द्वारकेला जाणार आहात, तरी पुन्हा ते विषय सगळे मला ऐकवा. वैशंपायनजी म्हणतात, अर्जुनाने असं म्हटल्यानंतर वक्त्यांमध्ये श्रेष्ठ महातेजस्वी भगवान श्रीकृष्णाने त्यांना मिठी मारून आलिंगन देऊन या प्रकारे उत्तर दिलं. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, ज्यावेळी मी तुला अतिशय गोपनीय विषयात श्रवण घडवलं होतं, आपल्या स्वरूपभूत धर्म सनातन पुरुषोत्तम तत्वाचा परिचय दिला होता आणि नित्य लोकांचंही वर्णन केलं होतं, परंतु तू तुझ्या असमंजसपणामुळे माझ्या उपदेशाला लक्षात नाही ठेवलं. हे जाणून मला खूप वाईट वाटलं. आता त्या गोष्टींना पूर्ण लक्षात ठेवणं शक्य होईल असं वाटत नाही. पांडुनंदन, निश्चितच तू खूप श्रद्धाहीन आहेस. तुझी बुद्धी चांगली नाही असं वाटतं. आता माझ्यासाठी या उपदेशाला जसंच्या तसं पुन्हा प्रस्तुत करणं अवघड आहे. त्यावेळी योगयुक्त होऊन मी परमात्म तत्वाचं महत्त्वाचं वर्णन केलं होतं. पुण्यात्म्यांनो, आता तुमच्या हे लक्षात येईल की हे ज्ञान सांगितलं कोणी? श्रीकृष्णजींचा तर रोल नाहीये गीताजीमध्ये. आता हे स्वतः म्हणतायत की मी आता जसं हा दास तुम्हाला सत्संग ऐकवतोय आणि आपण मला 10 वर्षांनंतर विचारा की या विषयावर तुम्ही 10 वर्ष आधी सांगितलं होतं, कृपया परत ऐकवा. कधी सांगा, मी ऐकवेन, कारण की मी माझ्या पूर्ण शुद्धीत हे तुम्हाला सांगितलं होतं. आणि माझ्या आज कुणी प्रेत बोलत असेल तर मग ही गोष्ट मी सांगेन जे श्रीकृष्ण बोलतायत की तू लक्षात नाही ठेवलंस, तू कसा व्यक्ती आहेस, श्रद्धाहीन आहेस, बुद्धिहीन आहेस. अरे भल्या माणसांनो, हा दास सत्संग करेल आणि पहिल्यांदा जो श्रोता या सत्संगाला ऐकेल 20% लक्षात राहतं त्याला. आणि मग मी त्याला ओरडणार की तू लक्षात का नाही ठेवलंस, तर याने हे सिद्ध आहे की चिडलेली मांजर खांबाला बोचकारतीये. म्हणजे त्याला ज्ञान नाहीये स्वतःला आणि दुसऱ्याला धमकावतोय की तू लक्षात का नाही ठेवलं, तुझ्यावर काय वीज पडली, तुला काय झालं होतं. आता जेव्हा अशा भयंकर युद्धाच्या वेळी माणूस योगयुक्त होऊ शकतो, इतका शांत आहे, सर्व तऱ्हांनी बिलकुल पीस ऑफ माइंड आहे, आरामात योगयुक्त होऊ शकतो. आता सांगण्याचा भाव आहे की पुण्यात्म्यांनो, श्रीकृष्णजींचा तर रोलच नव्हता गीता ज्ञान देण्यामध्ये. आता श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान दिलं कोणी आहे? हे काळाने दिलंय.
गीताजी अध्याय नंबर 11 श्लोक नंबर 32 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुन, मी काळ आहे आणि बघ तुझ्या पुढे, आणि हे माझं वास्तविक रूप आहे. आणि या रूपाचं म्हणजे मी हे जे तुला माझं रूप दाखवलं आहे त्या रूपाचं ना तर कोणाला पहिल्यांदा दर्शन झालंय, यापुढे कोणाला होईल. हे तुझ्यावर दया करून मी हे विराट रूप दाखवलंय. पुण्यात्म्यांनो, जर श्रीकृष्ण सांगत असता गीता, तर हे शब्द नसते बोलले की हे माझं विराट रूप आहे, आधी कोणी पाहिलं नाहीये. कारण की श्रीकृष्णजी तर आपलं विराट रूप कौरवांच्या सभेमध्ये आधीच दाखवून बसले होते. या विराट आणि त्या विराटामध्ये दिवस रात्रीचं अंतर आहे. पुण्यात्म्यांनो, एकतर 60 वॅटचा बल्ब असेल, ट्यूब असेल, आणि एक असेल 1000 वॉटची, तर किती अंतर आहे? ट्यूब दोन्ही आहेत, परंतु ती 1000 वॉटवाली 60 वॉटपेक्षा वेगळी असते. तर या प्रकारे त्या दोघांनीही विराट रूप दाखवली होती, पण त्यात आणि त्यात भिन्नता होती. आणि हे शब्द श्रीकृष्णजी नाही म्हणू शकत की पहिल्यांदा कोणी पाहिलं नाही आणि यापुढे कोणी नाही पाहणार. तर याने सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता श्रीकृष्ण नाही, त्याच्यामध्ये प्रवेश करून काळ बोलत होता. तो 1000 भुजांचा भगवान आहे, 1000 कलांचा, सहस्त्रबाहू. आता 11व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकात अर्जुन म्हणतो, हे सहस्त्रबाहू, हे 1000 भुजावाले भगवान, आपल्या त्या चतुर्भुज रूपामध्ये या. कारण की तो श्रीकृष्ण मानत होता त्यांना, आणि श्रीकृष्ण इज विष्णू. विष्णूजी जे आहेत 4 भुजांचे भगवान आहेत. आता या दासाच्या नजरेतून आपल्याला कळेल की श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोणी सांगितलं. आणि दुसरं अन्य प्रमाण हे आहे की कृष्ण अर्जुनाचे मेहुणे होते. अर्जुनाने लग्न केलं होतं श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याशी. आपल्या मेहुण्यालाही ओळखू नाही शकला तो. श्रीकृष्ण नव्हता तो. श्रीकृष्णाच्या बाहेर पडून काळ असा पाहत होता, भयंकर रूप दाखवलं, आणि श्रीकृष्ण वेगळे उभे राहिले आणि निस्तेज झाले, झाकले गेले त्या तेजात. तेव्हा अर्जुन विचारतो, हे महानुभाव कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला नाही ओळखलं. तर काय ते श्रीकृष्ण होते? अजूनही खूप सारे पुरावे आहेत की श्रीकृष्णजींनी गीतेचं ज्ञान नाही सांगितलं. श्रीकृष्णजींनी पहिल्यांदा कधी काळ नाही म्हटलं स्वतःला, नंतर कधी काळ नाही म्हटलं. श्रीकृष्णजींजवळ जेवढ्या गायी होत्या, गुराखी गोपाळ होते, गोपिया होत्या, सगळे येऊन प्रेम मिळवत होते, त्यांच्याकडे पाहत होते, निरखून पाहत होते. काय ते काळ असू शकत होते? तर पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान या क्षरपुरुष ब्रह्मनी दिलं, जो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. यालाच आमचे धर्मगुरू, यालाच परमब्रह्म म्हणतात. या काळाला की हा मूर्तीरहित आहे, या आकारात आला तर सदाशिव बनला, ब्रह्माजी सांगतात. आणि मग याने आपल्या शरीरातून एक स्त्री काढली, आपल्या शरीरातून वेगळी, आपल्या श्रीअंगातून वेगळी होणार नव्हती. ती कोण होती? ती दुर्गा होती. परमेश्वराने काढली होती या काळाच्या पोटातून, जे तुम्हाला सृष्टी रचनेमध्ये खूप वेळा सांगितलं आणि दाखवलं. तर हे श्री शिवपुराण, त्यामध्ये तुम्ही पाहता रुद्र संहितेमध्ये तुम्हाला कालही दाखवलं होतं आणि अजूनही दाखवतं वेळ आल्यावर. तर यात स्पष्ट आहे की श्री दुर्गाजींकडून आणि श्री शिव म्हणजे या काळरूपी भगवानापासून विष्णूजींची उत्पत्ती झाली, या दोन्हींच्या सृष्टीक्रमाने, आणि अशीच ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. आणि मग विद्वेश्वर संहितेमध्ये आपण पाहिलं 5. मुळात हा बोलणारा वेगळा आहे आणि शिव, ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या चौघांना हा उपदेश देतोय. तर हा कालरूपी ब्रह्मदेव आहे. याने गीता ज्ञान सांगितलं आणि याने आपली स्थिती सांगितली की तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेत अर्जुन, तू नाही जाणत, मी जाणतो. आणि म्हणून परम अक्षर ब्रह्म 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात याने सांगितलं, जर तुला पूर्ण मोक्ष पाहिजे, परम शांती पाहिजे, तर त्या परम अक्षर ब्रह्मला शरण जा. त्याच्या कृपेने तू परम शांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. आणि हा त्याच्यासाठी ऑप्शन सोडला की तू तत्वदर्शी संतांचा शोध घे,
ते संत जसे सांगतील तशी तू भक्ती कर, तुझं पूर्ण कल्याण होईल. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीच्या रचनकर्त्या कबीर भगवानाने आम्हा सर्व मनुष्य प्राण्यांवर एक विशेष कृपा केली आहे. त्यांनी स्वतः येऊन आम्हाला हे ज्ञान दिलं आहे की आम्ही जन्माला का येत आहोत आणि का मरत आहोत. ज्या संपत्ती आणि ज्या मुलाबाळांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही दिवसरात्र प्रयत्नशील राहतो आणि आमच्या डोळ्यासमोर ते सगळं नष्ट होतं. आता हा काय प्रकार आहे. पुण्यात्मांनो, आम्हाला हे कोणी ज्ञान देणारा नव्हता, ज्या कारणामुळे आम्हाला त्याचा काही पर्याय दिसला नाही. आम्ही हे फायनल मानलं की जन्म आणि मृत्यू होणारच. आत्म्याला जाणीव होतीये, कारण की एक प्रश्नवाचक चिन्ह आजपर्यंत कोणापासूनही हटलं नाही की आम्ही का मरतो, का जन्माला येतो. आम्ही किती चांगला परिवार निर्माण करतो, त्यांच्यामध्ये किती चांगलं प्रेम असतं, मोह असतो, लगाव असतो, आणि एका सेकंदात ते सगळं विखरून जातं. आणि या विषयात आम्ही चिंतेत पडतो आणि विचार करतो की हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतंय. ही एक परंपरा मानली आम्ही की असं तर होणारच होणार, पण हे काम तर करतच राहा. कोणतं काम करत राहा? कोठी बनवा, बंगला बनवा, मोठी कार घ्या आणि मरून जावा. हे कोणतं काम होतं? ह्या सर्व आमच्या आयुष्यात घटना घडत आहेत, तुम्ही रोज पाहत आहात. कोणत्या ना कोणत्या गावात, कोणत्या ना कोणत्या घरात आपल्या स्वतःला सुद्धा असा अनुभव येतो की खूप अशा घटनांनाही आम्ही सामोरे गेलेलो आहोत. पण हे सर्व का घडतंय? तर त्यासाठीच परमात्मा स्वतः येऊन आम्हाला ज्ञान देतो की तुम्ही या चुकीच्या लोकांमध्ये आलेला आहात. जन्म आणि मृत्यूच्या रोगापासून वाचण्याची जी पद्धत आहे, जो विधी आहे, ती वास्तविक भक्ती आहे, जी परमात्मा स्वतःच येऊन सांगतो. आणि त्यासाठी ते स्वतः सशरीर तिथून येतात, जिथे ते राहतात. तर परमात्मा आम्हाला त्याची आठवण करून देतात की तुम्ही थोडं मागे आणि थोडं भविष्यात डोकावून पहा. तुम्ही तुमच्या वर्तमान काळातच अडकून पडला आहात. जेव्हा आपण आपल्या भूतकाळात डोकावतो, मागे पाहतो, तेव्हा काय सांगतात परमात्मा? तेव्हा स्वतः येऊन त्यांच्या लाडक्या गरीब दासाला परमात्मा काय ज्ञान सांगतात? भाई आग गए ना बावडे. आगे म्हणजे जे आधी गेलेले आहेत. आगे गए ना बावड़े, ये रहते भी सब जाही. बिन साहिब की बंदगी कहीं ठोर ठिकाना नाही. आमचे दादे परदादे गेले, त्यांचं कुठं नामोनिशाण नाही. आता ते न जाणो कोणत्या प्राण्याच्या रूपात काय दुःख भोगत असतील. आणि ते अशी आशा धरून बसले होते की त्यांचं कुळ पुढे चाललं पाहिजे. त्यांचं कुळ पण पुढे चाललं, पण त्यांना काय मिळालं? आणि त्यांच्या आधीचं सारं कुळ कुठे गेलं? सगळे मेलेत, कुठं त्यांचा काही नामोनिशान नाही. तर इथे परमात्मा सांगतात आम्हाला समजावण्यासाठी, क्या मांगो कुछ थिर न रहाई, ये देखत नैन चला जग जाई. 1 लख पूत 1.25 लख नाती, उस रावण कै दीवान बाती. तुम्ही एक अपत्य प्राप्त करून
जरी खुशी वाटली 2 दिवस, परमात्मा तर सांगतात रावणाचे तर 1,00,000 पुत्र होते, 1,00,000. पण आज त्याच्या नावाने दिवा लावायला सुद्धा कोणी नाही. त्याचा नामोनिशाण, त्याचं कुळ सगळं समाप्त, आणि रावण पण समाप्त, आणि राज्य सुद्धा गेलं. तर आम्हाला परमात्मा याची आठवण करून देतायत. हे तर तुम्हाला त्याची आठवण करून देतायत की आधी म्हणजे मागे जे काही घडून गेलंय त्याची ही दशा अशी आहे. वर्तमानात तर तुम्ही पाहतच आहात, इथे कोणीही प्राणी सुखी नाही, आणि सगळ्यांची आशा इच्छा असते की मी करोडपती बनावं, मोठं श्रीमंत व्हावं, मोठा बंगला बांधावा, एक कार घ्यावी, जगात मला मान असावा. कारण आम्ही एवढाच अभ्यास केलाय आतापर्यंत. तर परमात्मा सांगतायत की हे सगळं जरी झालं, असे खूप आहेत की ज्यांच्याकडे खूप बंगले आहेत, त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनुसार त्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या असतील, संपत्ती पण खूप आहे, पण तुम्ही पाहतच आहात की एका क्षणात न जाणो कोणाचा मृत्यू होईल. मोठे मोठे शेठ आपल्याच हेलिकॉप्टरमध्ये मरण पावतात एखाद्या अपघातामध्ये. पुढे काय होणार? पुढे परमात्मा आपल्याला सतर्क करतात. फिर पीछे तू पशुआ की जय गद्दा बैल बनाई, और ये 56 भोग कहाँ मन बोरे, कहीं कुर्डी चरने जाई. आता यावर आमचा विश्वास बसत नाही, कारण सगळ्या सुविधा आहेत, आणि मनात अशी धारणा करून ठेवली आहे काळ भगवानने, ते काम करायचंय, हे काम करायचंय, हे करायचं राहिलंय, ते करायचं राहिलंय. चला, तरी ही पण काळाचीच प्रेरणा आहे. काळाने आपल्याला विवश करून ठेवलंय. एवढी कामं तुमची कडेला लावलीत, आणि ती कशासाठी? या एका पोटासाठी, एक उदरनिर्वाहासाठी, या शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी. घर बनवायचं आहे, कपडे घालायचे आहेत, जेवण करायचं आहे, आणि हे सगळं कशासाठी? तर हे शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी आहे की ते ठीकठाक चालू राहील. पण ह्याचा काही भरोसा नाही की केव्हा वीज पडेल आणि कोणत्या कारणानं अंत होईल. तर इथे परमात्मा म्हणतात, कबीर ये तन जाएगा, सके तो ठहर ला, एक सेवा कर सतगुरु की और गोविंद के गुण गा. की हे शरीर तर तुमचं एक दिवस जाईलच, आणि तुझ्या मनुष्य जीवनाचे कितीही संस्कार पूर्ण झाले असले तरी त्याच्या येण्याने क्षणात नष्ट होतील, भले तुझं काम कितीही राहिलेलं असो. त्यावेळी असं नाही पाहिलं जाणार की तुझ्या मुलाचं लग्न करायचं राहिलं, तुझ्या मुलीचं लग्न करायचं राहिलं, हे नाही पाहणार. एक भक्त सांगत होता की माझ्या मामाच्या 5-6 मुली होत्या, आणि आमच्या समाजामध्ये मुलींना एक स्वतःवरच अशी एक चुकीची भावना थोपून अभिशाप मानलंय. त्यांच्या हुंड्यामध्ये माहित नाही काय काय खर्च करावा लागतो, ज्या कारणामुळे तो म्हणतोय की माझी मामी घाबरून गेली होती. 3ही मुलींचा विवाह एकत्रच ठेवला होता. ज्यांच्या घरी खूप मुली आहेत ते म्हणणार एकाच खर्चात सगळं उरकून जाईल, सगळं ठीकठाक होऊन जाईल. आता ज्याच्या 3 मुलींचं लग्न असेल त्याच्या डोक्यावर किती बर्डन असेल. तो जात कुठेतरी असेल आणि विचार दुसराच करत असेल. अशाच प्रकारे ती बस स्टँडवर उभी होती, आणि डोक्यात हेच विचार होते तिच्या की तिला असं घेऊन येईल, असं करीन, असे तिथून पैसे येतील. इतक्यात ड्रायव्हर बस मागे घेत होता, आणि बस चुकीची मागे आली, आणि ती माता बस स्टँडच्या पिलर आणि पोल आणि बसच्या मध्ये लागलं. तिचं लक्ष गेलं नाही, कारण ती वेगळाच विचार करत होती. तिथंच मरण पावली. तर परमात्मा सांगतात की हे शरीर जेव्हा तुझी वेळ येईल, एक श्वास तुला ज्यादा मिळणार नाही.
यानंतर एक पर्याय सांगतात परमात्मा. कबीर ये तन जाएगा सके तो ठाहरला, एक सेवा कर सतगुरु की. आणि मग जसं त्यांनी सांगितलंय त्या आधारे भक्ती कर, गोविंदाचे गुण गा. थारचा अर्थ होतो सपोर्ट. तर परमात्मा सांगतात की हे मनुष्य जीवन जे आहे त्याची वेळ आली की संपणार आणि तुमची सगळी कामं तिथं तशीच राहतील. ह्यापासून वाचण्यासाठी तुम्ही परमात्म्याच्या नावाचा, सच्च्या गुरुचा आधार घ्यायला हवा. तो आधार मिळाल्यानंतर तुमचं जीवन एक्सटेंड होऊन जाईल आणि तेही समर्थ परमात्मा. कबीर भगवानाच्या शरणमध्ये आल्यानंतर त्याला आधार मिळेल. आणि ना कोणी ब्रह्माजी, न विष्णूजी, न शिवजी, न ब्रह्म, न परब्रह्म ते तुमचं आयुष्य एक्सटेंड करू शकत नाहीत. तर इथे परमात्मा सांगतात, कबीर ये तन जावेगा और सके तो ठाहरला. मग तो पाठिंबा सांगितलाय. तर कोणता पाठिंबा? एक सेवा कर सतगुरु की और गोविंद के गुण गा. तर परमात्म्याने स्वतः येऊन हे ज्ञान दिलंय की जो विशेष पाठिंबा आहे, जो विशेष आधार आहे, ज्याने परमात्मा आपली मदत करतात. स्वतः होऊनच या मार्गाचा अवलंब करून, आपलं करून जन्मभर निर्वाह कराल. तुमचं अंतिम जीवन आहे माणसाचं, कायमसाठी सुखी होऊन जाल आणि सतलोकांमध्ये जाल, जिथे कधी मृत्यू नाही, कोणताही रोग नाही, कोणतीही वृद्ध अवस्था नाही. ती अशीच सृष्टी आहे जशी इथे आहे. हे डुप्लिकेट आहे, ते ओरिजिनल आहे. तुमचा तिथेही असाच परिवार बनणार, सदा सुखी राहणार, विमानामधून जाणार. प्रत्येक प्राण्याचं तिथे स्वतःचं वैयक्तिक विमान आहे, वैयक्तिक मोठमोठ्या बागा आणि मोठमोठे बंगले आहेत. तर पुण्यात्मांनो, परमात्म्याला मिळवणं खूप सोपं आहे. अज्ञानामुळे आमच्या धर्मगुरूंनी ते खूप कठीण बनवून ठेवलं होतं. आमचे सद्ग्रंथ सांगतात साधासा मार्ग आहे, अगदी सिंपल, साधारणसा मार्ग आहे, रस्ता आहे, साधना आहे. परमात्म्याच्या नावाचा जप करायचा आहे. नाम जपामुळे मोक्ष मिळेल. त्याच्या सहयोगी क्रिया आहेत. हे 5 यज्ञ आहेत, ते तुम्ही पण करायचे आहेत. एवढंच काम आहे. आपल्या संसारामध्ये पण जशी ज्याला सेवा देवाने दिली आहे त्याला पण करत राहा आणि तुम्ही सफल व्हाल. जेव्हा आम्ही महादुःखी होतो भक्ती न करून, आणि आम्हाला जोपर्यंत सुख वाटत असतं आमचं पुण्य चालू असतं, जेव्हा पुण्य संपून जातं तेव्हा आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळत असतो. तर तेव्हा तो राजा का असेना, तो परमात्म्याला शरण जाण्याचा विचार करतो. त्याला माहितीये की परमात्मा एक परमशक्ती आहे, तो दुःखीला सुखी बनवतो. आणि जर तुम्ही आधीच देवाला शरण गेलेले असाल तर दुःख असणारच नाही. जोपर्यंत आम्ही कबीर देवाला शरण जात नाही तोपर्यंत आम्हाला प्रारब्धात असेल ते मिळतं. म्हणजेच आम्हाला पूर्वजन्मातलं चांगलं आणि वाईटाचं फळ मिळत राहतं. आणि जेव्हा आम्ही कबीर परमेश्वराच्या शरणमध्ये त्यांच्या कृपेच्या मार्गाने जातो, मग पाप कर्म आम्हाला प्रभावित करत नाहीत. आमचं केवळ पुण्यकर्मच फळाला येतं. आणि नशिबात एखादं वाईट कर्म आम्हाला हानी करणारा असेल तर ते पण परमात्मा समाप्त करून टाकतो. म्हणून तर आम्ही देवाला शोधत असतो. म्हणून तर आम्ही देवाचा शोध घेत असतो की आम्हाला काही कष्ट ना पडावेत. आणि भक्ती पण करतोय आणि कष्ट जसेच्या तसे येत आहेत. मग एकतर ती भक्ती ठीक नाही, भगवान पूर्ण नाही, किंवा तुमच्या भक्तीमध्ये काही त्रुटी आहे. या 3 कारणांमुळेच आम्हाला दुःख मिळतं. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की परमात्मा स्वतः येऊन ज्ञान देतात. आणि तुमचं सौभाग्य आहे की आपण तर आधीच देवाच्या शरणमध्ये आला आहात. जेव्हा आम्ही देवाला शरण गेलेले असतो तेव्हा आमची घरातली कामही आधीपेक्षा सुरळीत होतात. कारण आम्ही दुःखी मनानं देवाकडे सुख मागायला जातो. आता तर मग दुःख होणारच नाही. आणि जे होईलही, एखादं कर्म कडक असलं तर ते हलकं करून टाकतील परमात्म्याच्या गुणात
असं लिहिलं आहे आणि ते तुम्हाला इथे प्राप्तही होईल. आता जे भक्त इथं दुःखी होऊन आलेत त्यांनी चिंता करू नये की आम्ही तर आता दुःखामध्येच आठवण काढली आहे देवाची, आमची फिर्याद कशी वाटेल. हे त्यांच्यासाठी आहे जो परमात्मा ज्यांना नीट भेटलाच नाही, संत भेटलाच नाही, आणि मग एखाद्या अन्य साधनेमध्ये आणि त्या देवाजवळ जाऊन तुम्ही मागणी करता, कारण ते तुमची ना हानी करू शकतात ना फायदा करू शकतात. कोण कोण? श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी आणि त्यांच्या अधीनस्थ अन्य 33 करोड देवता, श्री दुर्गाजी, ब्रह्म आणि परब्रह्म ज्याला क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष म्हणतात. श्रीमद भागवत गीता अध्याय 15च्या 16व्या श्लोकात हे तुम्हाला कर्मच देऊ शकतात जसं तुम्ही पुण्य किंवा पाप तुम्ही केलं असेल. आणि तुम्ही आजपर्यंत जेव्हा सुखी होतात तेव्हा देवाला आठवतच नव्हतात आणि दुःखी होतात त्यावेळी ह्यांच्याच समोर रडत होतात जे पुढे काही करू शकत नाहीत. तर परमात्मा त्यावेळीची घटना सांगतायत की आता तुम्ही रडताय या देवांच्या समोर, आता तुमची तक्रार कोण ऐकणार? आज तुम्ही त्या परमेश्वराला शरण आला आहात ज्यांच्या ह्या मंत्रामध्ये म्हणजे सतनाम मध्ये, सतनामचा अर्थ होतो सच्चा नाम, राईट वर्शिप, योग्य मंत्र म्हणजेच ठीक मंत्र, सच्चा मंत्र, त्याला सतनाम म्हणतात. आणि हा जो प्रथम मंत्र तुम्हाला दिला जातो तो ओरिजिनल मंत्र आहे. याचा अजूनपर्यंत कुणाला पत्ताच लागला नव्हता, कोणी याला स्पर्श पण करू शकला नव्हता. तर हे करणं आत्ताच होतं त्यांना. तर हा मंत्र ज्यांना प्राप्त झालाय त्याची भक्ती करण्यामुळे, कारण की हा प्रथम आणि शेवटचा मंत्र आहे. या 7 नामांमध्ये हे 7 जे तुम्हाला जप करण्यासाठी मंत्र दिलेत त्यामध्ये प्रथम आणि शेवटचा मंत्र जो आहे तो पापनाशक आहे. आणि जे मधले मंत्र आहेत त्यांनी तुमची पुण्य कमाई वृद्धी होते म्हणजे वाढते. आणि पुण्यात्मांनो, आज ह्या जगात कोणी गुरु नाहीये या दासाव्यतिरिक्त. सद्गुरूची तर खूपच लांबची गोष्ट आहे. कोणी गुरुही नाहीये तर रोग्याला वाटतं की त्याचा रोग बरा व्हावा. ज्याला संतान नाही त्याला संतान झाले तर म्हणता येईल. जर तुम्हाला संतान प्राप्तीची गरज असेल तर ती इथेच मिळू शकते, पृथ्वीवर इतरत्र कुठेही होणार नाही. आणि जर तुमचं रोग निवारण होणार असेल तर इथंच होईल, पृथ्वीवर, इतरत्र कुठे होणार पण नाही. आणि होणार म्हणजे होणारच, रोग निवारण तर होणारच. राहिली संतान प्राप्तीची गोष्ट, जर परमात्म्याला वाटलं तर तो काहीही करू शकतो. त्याचा एक फार मोठा इतिहास आहे, नंतर सांगेन. विषय असा आहे की इथे हजारो असे प्रमाण आहेत की ज्यांचे 10-10 वर्ष, 12-12 वर्ष, 15-15 वर्ष, 20-20 वर्ष लग्नाला झाली होती, मूलबाळ नव्हते. सारे उपाय, आजकाल तर अनेक उपाय आहेत, सगळे उपाय करून थकले होते, त्यांना पण मूलबाळ दिलं देवानं. ही काही फार विशेष गोष्ट नाहीये, पण तुमचा आमचा एक मुख्य उद्देश आहे, तो म्हणजे मोक्ष मिळवणे. महाराजजी, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली कृपा करून सांगावे. याला धैर्यपूर्वक ऐका या कथेला, कारण ही पहिल्यांदा जो ऐकतो त्याला ती एकदम बाष्कळ वाटते. पण काही काळानंतर जर तुम्ही प्रमाण पाहिलं, तुम्हाला स्वीकार करावे लागेल आणि होईल स्वीकृती. जोपर्यंत तुम्ही सृष्टी रचनेविषयी जाणून नाही घेणार तोपर्यंत आपण या आध्यात्मिक ज्ञानाला, तत्वज्ञानाला नाही समजू शकत आणि नाही कोणत्या सद्ग्रंथाला समजू शकता. ही जी सृष्टी रचना आहे की हे समजा की ती मास्टर की आहे. सगळ्या सद्ग्रंथांना समजण्याची, त्यांच्या खजिन्यांना बघण्याची ही एक मास्टर किल्ली आहे, म्हणजेच मुख्य किल्ली आहे. म्हणूनच तुम्हाला वारंवार सृष्टी रचनेचे ज्ञान अधिकाधिक करवले जाते. तर सतलोकामध्ये परमात्म्याने एका शब्दामध्ये 16 द्वीप उत्पन्न केले आणि मग 16 वचनातून एक एक पुत्राची उत्पत्ती केली.
त्यानंतर परमात्म्याने 16 पुत्रातील ज्याचे नाव अचिंत होते त्याला म्हणाले, अचिंत, तू आता सृष्टी रच. त्याला आदेश दिला हे दाखवण्यासाठी की लहान मुलांचे काम नाही सृष्टी रचना करणे, समर्थ असल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. अचिंतने काय केले? आपल्या वचनशक्तीने एक पुरुष उत्पन्न केला ज्याला अक्षर पुरुष असे म्हणतात. गीतेच्या अध्याय क्रमांक 15 मधील श्लोक क्रमांक 16 मध्ये 2 पुरुष सांगितले, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. आता क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष यांची उत्पत्ती कशी झाली हे सांगतायत. अक्षरपुरुषाची उत्पत्ती अचिंतने आपल्या वचनातून केली. परमेश्वराच्या आदेशाने परमात्म्याने त्याला एवढी सबल शक्ती दिली होती. अक्षरपुरुष जेव्हा उत्पन्न झाला तेव्हा तो आपल्या मनमर्जीने वागू लागला. अचिंतने त्याला सांगितले होते की माझी मदत कर सृष्टी रचनेमध्ये. त्यांनी काही ऐकले नाही आणि वर जाऊन एक मान सरोवर आहे, वरती अमृत जलाने भरलेले, त्यात जाऊन उडी घेतली स्नानासाठी आणि त्यातच आनंद आला आणि झोपला. तिथे श्वासांनी शरीर नाहीये. तर आता तो झोपला. अचिंतने हे बसल्या बसल्या पाहिले तेव्हा परमात्मा म्हणाला की मुला, समर्थाशिवाय हे काम होऊ शकत नाही आणि आता तू आरामात बस. आणि तिथे गेलेल्या परमात्म्याने, त्या सत्पुरुषाने, कबीर देवांनी काय केले तर सरोवरातील पाण्याने म्हणजेच त्या सरोवरातून पाणी घेतले आणि आपल्या शक्तीने एक अंडे बनवले जसे जादूगार बनवतो. तर त्या अंड्यात एक आत्मा प्रवेश केली आपल्या वचनाने परमेश्वराने. ते अंड आकाराने खूप मोठे होते तर ते गडगड गडगड करत खालती जाऊ लागले. त्याने अक्षर पुरुषाची निद्रा भंग पावली. आता जर कोणी अर्धवट झोपेतून उठवतो तर त्याला खूप दुःख होईल. तेच दुःख त्याने अनुभवले. त्याला राग आला आणि त्या अंड्याकडे रागाने बघितले, क्रोधाने बघितले. त्या क्रोधामुळे अंडे फुटले. त्यातूनच हा क्षरपुरुष म्हणजेच ज्योत निरंजन काळ निघाला एका मनुष्य रूपात. या दोघांना म्हटले, अक्षरपुरुष, तू निद्रेत होतास. आकाशवाणी केली परमात्म्याने, तू बाहेर ये. तुला जागे करण्यासाठी ही सारी लीला करण्यात आली आहे. तुम्ही दोघे जण बाहेर या. आणि ते दोघे बाहेर आले. आता त्यांना सांगितले की तुम्ही तिघे अचिंतच्या द्वीपावर राहा, एकाच द्वीपावर. आणि ते तिघे निघून गेले, अचिंत आणि इतर. आता काही दिवसानंतर हा क्षरपुरुष, ज्योत निरंजन म्हणा किंवा क्षरपुरुष म्हणा किंवा अक्षरपुरुष म्हणा, हवं तर परब्रह्म म्हणा, ते दोघे अचिंतच्या लोकात राहू लागले. काही दिवसानंतर हा क्षरपुरुष, याला ज्योत निरंजन म्हणा किंवा काळ म्हणा, पुढे जाऊन तो काळ बनेल. तर या क्षरपुरुषाने विचार केला की आपण तिघे तर एकाच द्वीपावर आणि अन्य आपले भाऊ प्रत्येकी एका द्वीपावर. त्यानंतर परमात्म्याने काय केले तर आपली सर्वांची उत्पत्ती केली. जितके आपण आज इथे किडे, मुंग्या, हत्ती, मनुष्य, राजे, देवदेवता जे कोणी आहेत त्या सर्वांची उत्पत्ती करून आणि सतलोकात सगळ्यांना वेगवेगळे स्थान दिले की तुम्ही राहा थाटात. तर त्याला ही चिंता होऊ लागली, दुःख झाले, ईर्ष्या झाली की आपण तर तिघे एकाच लोकात आहोत आणि बाकी सारे वेगवेगळे स्वतंत्र राहत आहेत. तेच याने तप करण्यास चालू केले. 70 युगे तप केल्यानंतर प्रभूने विचारले की तुला काय हवंय. परमेश्वराने विचारले की तुझी काय इच्छा आहे. त्याने सांगितले की हे पिता, हे परमपिता, माझ्यासाठी स्थान कमी पडते आहे, मला कुठले वेगळे दुसरे स्थान दे. तेव्हा परमेश्वराने त्याला 21 ब्रह्मांडे दिली. जसे कोणी धनी पिता आपल्या मुलाला 21 प्लॉट देऊन टाकतो. आता हे घे 21 प्लॉट. तिथे तो गेला आणि राहू लागला आणि त्याने बघितले की ते सारे रिकामे होते. त्याने विचार केला की काही बांधकाम करूयात. त्याने 70 युगे तप पुन्हा केले. आपण कसे फसलो या काळाच्या बरोबर, कसे आलो इतक्या घाणेरड्या लोकात. आपण तिथे चूक केली होती. आपल्या पित्याने आपल्याला सर्व सुविधा दिल्या होत्या, काहीच असुविधा नव्हती कोणत्याही प्रकारची. आपण अजरामर होतो, आपण सदैव तरुण होतो, आपले परिवार होते, तिथे गटच्या गट परिवार होते. सतलोकात सृष्टी आहे अशीच आहे, पण तिथे हंस आत्मा आहेत. तिथे मृत्यू नाही होत, म्हातारपण येत नाही, सदाबहार वृक्ष असतात, कसला राग नाही, द्वेष नाही, भावाभावांच्या वाटण्या नाहीत, भांडणे नाहीत. तर तिथे सृष्टी आहे, ॲज इट इज आहे. भगवंत मनुष्य सदृश्य आहे. त्याच्या एक एक रोमकोपात करोडो चंद्रमान एवढा प्रकाश आहे. तिथून तो हलक्या तेजपुंजाचे रूप घेऊन इथे येतो. वेद पण सांगतात आणि 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने ही महिमा स्वतः सांगून ठेवलेली आहे.
कबीरवाणीमध्ये, तर तिथून त्या परमात्म्याने येऊन स्वतः सांगितलंय, तर आपण आपल्या भगवंताला सोडून दिले, ज्याने आपल्याला सारे सुख दिलेले होते. आपण याच्यावर आसक्त झालो जो मोठे तप करत होता. आणि हे बघा तो किती किती वर्ष उभा राहिला. हो, कमाल केली त्यांनी. आता आपले हे दुखणे आपल्याला तेथून लागलेले होते, जशी आत्ता आहे. एक हिरो किंवा हिरोईन, अभिनेता अभिनेत्री आपल्या पोटासाठी नाच गाणे, उड्या वगैरे मेकअप करतात आणि आपण त्यांच्यावर आसक्त होतो. इथे एक बरवालामध्ये किंवा हिसारमध्ये कोणी ऍक्टर आला, नेता अभिनेता आला, आणि बघा तरुण मुले किंवा मुलींची मोठी रांगच रांग लागेल, हजारोंच्या संख्येत गोळा होतील आणि लांबून लांबून बघतील की तो बघा, तो उभा आहे, उभी आहे. सारा दिवस धक्के खाऊन येतील, तो उभा आहे, ती उभी आहे, तुम्हाला काय मिळाले? ते त्यांच्या पोटासाठी भटकत आहेत आणि आपण त्यांना बघून आसक्त होत आहोत आणि म्हणतात की तो माझा फेवरेट हिरो आहे. याच फेवरेटांनी तर मारलंय. तर हा आपला फेवरेट हिरो झाला सतलोकामध्ये. आणि परमात्म्याने आकाशवाणी केली की मुलांनो, की तुम्ही याला बघू नका, मस्त रहा, भक्ती करा, चैनीत रहा, याचे कर्म ठीक नाहीये हे. परमात्म्याने याला मनाई केली होती, पण हे मानलं नाही. आणि आपल्यालाही मनाई केली होती की तिकडे ध्यान देऊ नका, मस्त रहा. आपण करून तर सावध झालो, पण आतून ती इच्छा गेली नाही. याच्या प्रती तर आपण एकदम फिट झालो, आकर्षित झालो. आतून एक इच्छा बनली जबरदस्त. ते तर अंतर्यामी सगळे जाणतात. जेव्हा याने दुसऱ्यांदा परत तप केले तेव्हा विचारले की काय मागणं आहे तुझं? तर तेव्हा याने सांगितले की प्रभू, मला काही बांधकाम साहित्य द्या, म्हणजे मी काही रचना करू शकेन. परमात्म्याने 5 तत्व आणि 3 गुण दिले की हे घे बाळा, खेळ या खेळण्यांची. याने विचार केलाही की हे पण बनवतो, पण जीव नाही तर मी काय करणार? मला आत्माही हवाय, माझं मन नाही लागणार. त्याने 64 युगे परत तप केले. तेव्हा प्रभूने विचारले की काय मागतोस, बोल. तू जे काही मागितलंस ते मी सारं दिलं. तेव्हा हा मला म्हणाला की मला काही जीव द्या, आत्मा द्या प्रभू. आता परमेश्वर म्हणाले की हे आत्मा मी तुला नाही देऊ शकत, काहीही झाले तरी. अजून तुला प्लॉट हवे असतील तर देतो, ब्रह्मांड हवे असतील तर देतो, पण मी हे नाही देऊ शकत, कारण हे आत्मा आहेत, माझ्या वचनातून उत्पन्न झालेले आहेत, माझे हृदय आहेत, हे माझा आत्मा आहे, हे नाही देऊ शकत. पण एक अट आहे, जर कोणी स्वतःच्या इच्छेने तुझ्याकडे जाऊ पाहतो तर नक्कीच जाऊ शकतो. जा विचार त्यांना. तर तो आपल्याकडे आला. जेवढे आपण सारे इथे अडकलोय, आपल्याला विचारले की माझ्याबरोबर तुम्ही येणार का? मी वेगळे तप करून माझे असे वेगळे राज्य प्राप्त केले आहे, तिथे आपण असे राहू, देव बनवेन, महादेव बनवेन, दुधाची नदी वाहवेन. आता तिथे काय कमी होती आपल्याला? पण बुद्धी भ्रष्ट झाली होती. आपण बोललो ठीक आहे, पिता आज्ञा देतील तर आम्ही तुमच्या बरोबर येऊ. आता त्याने परमेश्वर कबीर देवांना म्हटले काळाने की हे पिताजी, की काही आत्मा माझ्या बरोबर येण्यास सज्ज आहेत. परमेश्वराने म्हटले की माझ्या समोर त्यांना होकार दे. परमेश्वर आले तिथून स्वतः आणि आपल्या समोर येऊन उभे राहिले. परमेश्वर म्हणाले की बोला बाबांनो, कोणाला जायचंय याच्याबरोबर, हात वर करा. तर आता परमात्म्याने तर पहिले आपल्याला मनाई केली होती की याच्यावर आसक्त होऊ नका. शर्मिंदे झालो, माना खाली गेल्या, कोणीच बोललं नाही, शांतता पसरली. तेव्हा परमेश्वर म्हणाले, अरे तुम्ही तर सांगत होता, तू तर सांगत होता की खूप सारे माझ्याबरोबर येत आहेत, यातलं तर कोणी बोलतच नाही. खोटं बोलत होतास तू. इतक्यातच एका आत्म्याने विचार केला की कुठे गोष्ट बिघडू नये, हिम्मत करून उभा राहिला आणि उभं राहून बोलला की प्रभू, मला जायची इच्छा आहे याच्याबरोबर. आणि मग पाठोपाठ आपण साऱ्यांनी विचार केला की एकानं केलं तर आपण करून बघू. बघता बघता जसं शाळेमध्ये एका मुलाने हात वर केला की सगळे करतात ना की मी मी मी, तर आपण सारे उभे राहिलो, दोन्ही हात वर करून आम्हाला जायचे असे म्हणायला लागलो. तर परमेश्वराने म्हटले की ठीक आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब, आपलं नाव? उत्तम नारायण मोरे, आपण कुठून आलात? सांगली, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? इलेक्ट्रॉनिक टी व्ही टेप रिपेअरी करणे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली?
8/4/19ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही संत गजानन महाराज यांची भक्ती करत होतो. वर्षातनं एकदा शेगावला जात होतो आणि वर्षातून 2 वेळा घरी महाप्रसाद असायचा. सुरुवातीला फार चांगलं वाटलं, पण पुन्हा पुन्हा परिस्थिती खराब होत गेली. सुरुवातीला 500-550 लोकांचा महाप्रसाद करत होतो आम्ही. चांगला मेनू ठेवत होतो, पण त्यानंतर परिस्थिती खालवल्यानंतर 100-150 लोकांचा महाप्रसाद करायची पण ऐपत नाही राहिली. त्यानंतर गणपती बसवत होतो 5-7 दिवसांचा आणि इष्टदेव जे आहेत ते चिंचणी मायाका इकडं पण वर्षातून एकदा जायचं, 2दा जायचं. शिखर शिंगणापूरचे महादेव ते सुद्धा आमचं इष्टदैवत होतं, त्यांनासुद्धा वर्षातून एकदा गेलंच पाहिजे आणि किमान घरातला एकतरी व्यक्ती जातच होता. असे देवांची भक्ती आम्ही चालूच ठेवत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण खास करून गजानन महाराज यांचे साधक होतात. त्याचप्रमाणे जे आपले ग्रामदेवक आहेत आणि जे काही आपले कुलदैवत आहेत त्यांचीसुद्धा आपण साधना करत होतात. तर ह्या सगळ्या साधना करत असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि आपण त्यांच्या शरणात कसे काय आलात? सगळ्याच देवांच्यावरून विश्वास उडलेला खरं, पण माझ्या बायकोनं संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली होती आणि मला तरी हे पटत नव्हतं. पण त्यांच्या भक्तिपंथातल्या एका व्यक्तीनं मला सांगितलं की त्यावेळेला मी खूप आजारी होतो, 1 महिना नामदीक्षा घ्या म्हणलेत, बघा म्हणले काय फरक पडला तर ठीक आहे, नाही तर सोडून द्या. मी ठीक आहे म्हणलं आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून मी दीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपण आजारी होतात आणि आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांनी सांगितलं की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी जेणेकरून आपला आजार हा दूर होईल. तर त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर जी काय आपल्याला व्याधी होती ती दूर झाली का? आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे काही लाभ प्राप्त झालेत का? व्याधी हळूहळू दूर झालीच माझी. सर्वप्रथम माझं जे तंबाखू गुटखा मावा जे मी खात होतो ती काय केल्यानं माझं व्यसन जात नव्हतं. सगळ्यात मोठा लाभ म्हणजे माझे हे व्यसन दूर झालं. कमीत कमी 30 वर्ष मी गुटखा मावा तंबाखू खात होतो आणि हे व्यसन पहिल्यांदा सगळ्यात मोठा लाभ म्हणजे मला हा झाला की हे व्यसन सुटलं. व्यसन ज्यावेळेला मी नामदीक्षा घेतली तर त्यावेळेला मला तंबाखू खाल्ल्यानंतर ती माती खाल्ल्यासारखी लागालेली. मी एका दुकानातनं दुसऱ्या दुकानातनं तिसऱ्या दुकानात जाऊन तंबाखू घेतली, खाल्ली, पण ती माती खाल्ल्यासारखी लागालेली. पुन्हा मी 20 रुपयाचा मावा घेतला, तो काय मला चव लागला नाही. पुन्हा मी 30 रुपयाचा मावा घेतला, तो पण काय मला चव लागला नाही. पण मी पुन्हा 50चा मावा घेतला तरीसुद्धा मला ते बेचव लागायला लागलं. माझ्या लक्षात आलं की आपण आता हे सोडलेलंच बरं. आणि ते सगळ्यात पहिला म्हणजे लाभ मला तो झाला की माझं व्यसन गेलं आणि जे मला कमरेपासून खाली जवळजवळ लोळ पडल्यासारखं झालं शरीर माझं, किंवा माझ्या डोक्यात म्हणजे ध्यानात काय राहत नव्हतं. दुकान मी बंद करून निवांत फिरत होतो. माझं इलेक्ट्रॉनिकचं दुकान मी बंद करून फिरत होतो, कारण कोणाकडे ॲडव्हान्स घेतला, कोणाचं काय रिपेरी करायचं आहे आणि हा फॉल्ट काय आहे, पहिला मी फॉल्ट हा काढलेला आणि आता का निघत नाही असं होत होतं मला. शेवटी सगळंच बंद केलं आणि निवांत फिरत होतो मी. आणि त्यानंतर मला हळूहळू जरा बरं वाटायला लागलं की माझ्या लक्षात आलं की आपण ही भक्ती योग्य आहे आणि चांगलं आहे, कारण या भक्तीतून सगळ्यात आपलं शरीर चांगलं राहते, व्याधी निघून जातात. आणि तिसरा लाभ म्हणजे जे करणेधरणीचे जे प्रकार आहेत ते अजिबात आपल्या जवळसुद्धा थांबत नाहीत. ज्या लोकांनी केलं आहे त्यांना फिरून त्यांच्याच पाठिंबा लागल्यासारखं होते आणि हा आपल्याला मोठा लाभ होते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपण जे काही तंबाखू, त्याच्यानंतर गुटखा आणि मावा या गोष्टीचं सेवन केलं, परंतु संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत सर्वप्रथम हा नियम आहे की आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही आणि जो कोणी व्यक्ती व्यसन करत असेल त्याला सहयोगसुद्धा करायचं नाही. असं असताना आपण हे व्यसन कसं काय केलं? एक प्रकारे मी त्यावेळेला परमात्माची परीक्षाच घेतली की खरोखर या भक्तीत ताकद आहे का. तर ते खाल्ल्यानंतर मला जवळजवळ सगळं माती खाल्ल्यासारखंच लागायला लागलं आहे. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की ह्या भक्तीत खूप ताकद आहे
आणि त्यानंतर मी ते कधी खाल्लं नाही आणि पुनरुपदेश घेतला मी त्यानंतर. चूक झाली की पुन्हा असं करणार नाही. पुनरुपदेश दिल्यानंतर पुन्हा मला लाभ माझे चांगल्या पद्धतीने चालू झाले आणि आज तोही दिवस आहे आणि आजचाही दिवस आहे. आज माझं दुकान, पैसा पाणी म्हणा किंवा घरात एक एक व्यक्ती आजारी पडत होता. आजारी पडल्यानंतर सुद्धा माझ्या अंगावर काटा यायचा की ह्याला तर एवढं पैसा तर कुठला आणायचं. बायको आजारी पडल्यानंतर पोरगी पडायची, पोरगी पडल्यानंतर मला तर तोंड आलेलं 4-4 डॉक्टरांच्याकडे गेलो तरी मी तोंड माझं जातच नव्हतं. आता जवळजवळ वर्षभर झालं मी डॉक्टरांच्या गोळ्या औषधापासून लांब आहे एकदम आणि सुखी आहे. दवाखाना वगैरे माझ्या पाठीमागे आता काही सुद्धा नाही आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? ज्या वेळेला मी टी व्ही रिपेअरिंग करायला बसत होतो दुकानात त्यावेळेला माझं धाडस नसायचं. पण आज टी व्ही रिपेअरिंग करतोय, फॉल्ट निघतोय. काय काय वेळेला असं वाटतं की हा रिपेअर झाला की नाही कोणास ठाऊक, चालतोय की नाही कोणास ठाऊक. पण अशी चमत्कार घडतात की त्यांच्या घरी टी व्ही माझा जातोय, व्यवस्थित चालतोय सुद्धा. आणि सगळ्यात मोठं ते टेन्शन नाही आहे. पूर्वी दुकानात बसलं तरी फार टेन्शन यायचं. आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. पूर्ण वेळ भक्तीत असतोय, नाममंत्र असतात जपत असतोय. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं टेन्शन मला राहत नाही. घरी गेलो पण शांत आहे, व्यवस्थित आहे. शेजार पाजारी म्हणा किंवा पूर्वीच्या नात्यात भरपूर फरक आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची परीक्षा घेण्यासाठी आपण त्यांच्या नियमाच्या विरुद्ध आपण पाऊल उचलले, परंतु त्यातसुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं की सद्भक्ती काय आहे आणि सद्भक्तीची ताकद काय आहे. आणि आपण आपली चूक मान्य केली आणि परत आपलं नाम उजळून परत सद्भक्तीला लागले आणि त्या सद्भक्तीमुळे आज आपण आणि आपला परिवार सुखसमाधानी जगत आहेत. कुठल्याही प्रकारचे आपल्याला आज व्यसन नाही आहे आणि आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाला आहात आणि परमेश्वराची सद्भक्ती करत आहात. तर हे जो आपल्याला लाभ झाला, या लाभाच्याद्वारे किंवा या लाभाच्या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? संदेश तर द्यायची माझी पात्रता नाही आहे. संदेश तर संत रामपालजी महाराजच देतील. मी फक्त सगळ्यांना प्रार्थना करेन हात जोडून की किमान एक 8-15 दिवस तरी सत्संग आहे का आणि तुम्हाला त्यातून लक्षात येईल की भक्ती काय आहे आणि आपण काय करतोय. सगळ्यांना हीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही संत रामपालजी महाराज यांचे एक 4 दिवस तरी प्रवचन टी व्हीवरती ऐकावं. त्यानंतर लक्षात येईल की काय आहे ही भक्ती आणि आपण आत्तापर्यंत काय केले. एवढीच सगळ्यांना हात जोडून प्रार्थना आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचे जे ज्ञान आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि सद्भक्ती स्वीकारायला हवी. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारावी किंवा त्यांच्याकडनं आपण नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? बरेच चॅनल आहेत की त्याच्यावरती संत रामपालजी महाराजांचे कार्यक्रम चालतात. ते कार्यक्रम बघा. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे फोन नंबर येतात. फक्त एक मोबाईल फोन करा. आज तर इतकी दया झाली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदीक्षा केंद्र उभं झालेलं आहे. आपण फक्त इच्छा करा, एक फोन करा, होऊन जाईल तुमचं काम. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि जर एखाद्या साधकाला ते नामदीक्षा घ्यायची असेल तर तो साधक त्या नामदान केंद्रावर जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील? पैसे म्हटला तरी 1 रुपयाही त्याला खर्च येत नाही. उलट आपल्याला लागणारे मंत्रजपसाठी कार्ड किंवा किरकोळ सामग्री अशा आपल्याला त्याने फ्रीमध्येच देतात. आपल्याला तर काही 1 रुपयाही खर्च येत नाही. फक्त तुम्ही फोन करा, काम होऊन जाईल तुमचं. नामदीक्षा मिळून जाईल तुम्हाला. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950